आठवडाभर धार्मिक सोहळ्यांची रेलचेल, हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील श्री साई किरणधाम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव आणि श्री साई चरित्र साप्ताहिक पारायण सोहळा भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात पार पडला। 19 मार्च ते 26 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला पंचवटी परिसरासह शहरातील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाची सुरुवात दररोज पहाटे काकड आरतीने होत होती। त्यानंतर वेदमंत्रांच्या गजरात महाअभिषेक, साईबाबांची आरती, सामुदायिक साई चरित्र पारायण आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रद्धेने साजरा करण्यात आला। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, मध्याह्न आरती, समूह आरती आणि नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। या सोहळ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या साई भंडाऱ्यात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत बाबा उद्धवदास उदासी सिंधी गुरु मंदिर आणि श्री संत बाबा उद्धवदास उदासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते। पीठाधीश्वर महंत संतोखदासजी उदासी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले। विशेष बाब म्हणजे साई किरणधाम मंदिर येथे दररोज गरजू नागरिकांसाठी निःशुल्क अन्नदान सेवा राबवली जाते। कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गरजूंना अन्नदान केले जाते। ही या संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी बाब आहे। धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक सेवेमुळे हे मंदिर प्रेरणास्थान ठरत आहे। कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसादाने करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। दरम्यान संस्थेच्या वतीने 2 एप्रिल 2026 रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय प्रिय सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। आज 7 दिन सप्ताह पारायण गुड़ी पड़वा से लेके रामनवमी तक सप्ताह पारायण हुआ। उसके बाद आज रामनवमी के अवसर पर प्रभु श्री राम जी का 12 बजे राम जन्म सोहळा होगा। दोपहर में 2 बजे से लेकर संध्या तक सांझ में पूर्ण आहुति होगी और शाम के समय में महाप्रसाद होगा। आध्यात्मिक आकर्षण करण्यासाठी आपल्या संस्थेकडून नेहमी प्रयत्न केले जातात। जी, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही सगळे भाविकांना भक्तांना हे सांगणार, हिंदू सनातन आपलं हिंदू धर्माचं सगळ्यांनी रक्षण करावं। रोज नित्यनेमाने पूजा पाठ देवाचा सिमरन रोज नित्यनेमाने करत जावं। जे पण जवळपास मठ मंदिर असेल तिकडे जाऊन नतमस्तक होऊन देवांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे होणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे काय आपल्या संस्थेकडून नियोजन असणार आहे? सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये आणि त्र्यंबकमध्ये श्री पंचायती आखाडा बडा उदासीन आणि साई किरणधाम मंदिरामधून नाशिक आणि त्र्यंबक ठिकाणी दोन्ही ठिकाणी अन्न क्षेत्राचं शिबिर लावण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प, जे आजारी वगैरे असतील सगळे भाविकांसाठी निःशुल्क सेवा असेल, फ्रीमध्ये सगळे जे पण भाविक येतील त्यांच्यासाठी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि धार्मिक संस्थांनी कोणती काळजी घ्यायला हवी, काय सांगाल? सगळ्यांनी प्रिकॉशन्स घ्यायलाच पाहिजे। म्हणजे जसं प्रशासन आज व्यवस्था करत आहे, म्हणजे स्नानसाठी पण वस्त्रंतगृह असतील, येण्या जाण्यामध्ये याच्यात सगळ्यांनी लक्ष देऊन भीड नाही करायला पाहिजे। जसं 2002च्या सिंहस्थमध्ये आपण बघू शकता जे भागदौड झाली मागच्या प्रयागराजच्या कुंभमध्ये, म्हणून सगळ्यांनी जे गव्हर्नमेंट नियम करतायत त्याचं पालन करायला पाहिजे। भविष्यात साई किरणधाम आपल्या संस्थेकडून कोणते उपक्रम राबवण्याचा आपण विचार करता? हॉस्पिटलचा आमचा विचार चालू आहे। मंदिरामधून बाबांच्या चरणी आम्ही तेच प्रार्थना केली का निःशुल्क सेवा सगळ्यांसाठी, फ्री सुविधा, फ्री सेवा हॉस्पिटलचं हे करण्यात येईल। त्या मंदिरात 12 महिने हो, या ठिकाणी अन्नदानाची सेवा आपण देत असतो। जी, अनेक भाविक त्याचा लाभ घेतात। जी, त्याबद्दल काय सांगाल? हे प्रभूंची लीला आहे, गंगामाई आणि बाबांची कृपा आहे का रोज नित्यनेमाने अखंड 8:30 वाजेपासून तर रात्री 9:30 पर्यंत बाबांच्या गंगामाईच्या कृपेने 2,500-3,000 हजार लोक रोज नित्यनेमाने अन्नदानची सेवा होते। त्याचा लाभ घेतात। जे नुसते गोरगरीब नव्हे तर सगळे जे यात्रा करू भक्तगण जे तीर्थक्षेत्रावरती सगळे भाविक येतात, सगळ्यांना ते लाभ